जालन्यामध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू झालाय। अतुल सावे पालकमंत्री नको असं म्हटलं जात आहे। जालन्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची ही मागणी आहे। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा अतुल सावेंना विरोध आहे। खरं आम्ही त्यांचा अनुभव घेतला गेल्या 2.5 वर्षातला। त्यांनी जे पालकत्व जे स्वीकारलं होतं ते त्यांना पाळता आलं नाही, इथे धर्म पाळता आलं नाही आणि त्याच्याविषयी काय बोलावं। वरच्या वरिष्ठ नेत्यांनी हेच करावं की इथं बदल हवा आहे, इथं पालकमंत्र्याविषयी बदल मग चालेल। बोर्डीकर आहेत, पंकजाताई आहेत, इथेचा चालन पालकमंत्री कोणता। 50 जणांवर आमचा गुन्हे दाखल आहे। आम्ही निवेदन घेऊन आलो पालकमंत्र्याकडे की बाबा हे तुम्ही हे आमचं जे नियोजन आहे करा, मुख्यमंत्री सही याच्यावर शिंदे साहेबाची, आणि न्याय द्यायला नाही त्याच्यामुळे ते आमचा विरोध आहे त्यांना। सावे साहेब जे पालकमंत्री 2.5 वर्ष झाले, या जालना जिल्ह्यामध्ये भयानक अशी अतिवृष्टी झाली। बावणी पांगरी मंडळात अतिवृष्टी झाली, मंठ्याला अतिवृष्टी झाली, घनसावंगीला अतिवृष्टी झाली। त्या सर्वांचा रोष हा आमच्या पदाधिकाऱ्यावर राहिला की रामनगरला तलाव सांगेल अतिवृष्टी झाली, त्यावर पालकमंत्री महोदयांनी आम्ही कळवलं। पालकमंत्री यांनी इकडे ढोंकूनही पाहिलं नाही। त्याचबरोबर या जालना जिल्ह्यामध्ये जे आंदोलन झालं, सन्माननीय जरांगे पाटलांनी उभं केलं, या आंदोलनाला जरांगे पाटील साहेबांनी स्वतः त्यांच्या वक्तव्यातून सांगितलं की पालकमंत्री हरवले, पालकमंत्री कुठे आहे। ते आंदोलन मिटवण्यासाठी, आंदोलनामध्ये यशस्वीता भाग घेऊन न्याय देण्यासाठी पालकमंत्री महोदयाचा कुठं सकारात्मक प्रतिसाद राहिला नाही। त्यामुळे सर्वांचा रोष हा साहजिक सावे साहेबांवर आहे। म्हणून दुसरे कोणतेही पालकमंत्री दिले तरी नक्कीच या जिल्ह्याचा झपाट्याने विकास होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।